नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन बँक फायनल अकाउंट्स. म्हणजेच बँक फायनल अकाउंट्स मध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कशा प्रकारे तयार केला तो प्रॉब्लेम घेऊन आपण ह्या ठिकाणी बघायचा आहे. त्यासाठी मी सुरुवातीला एक प्रॉब्लेम शेअर केला आहे जो बँक फायनल अकाउंट्स आहे आणि ज्याच्यामध्ये आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रिएट करायचा आहे. फर्स्ट मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करणार आहे. प्रॉब्लेम आहे The following figures are extracted from the books of Mahalakshmi Bank Limited as at 31st March 2020. You are required to prepare profit and loss account with necessary schedules. आणि आपल्याला खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर ऍडजस्टमेंट सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला बँक फायनल अकाउंट्स मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी क्रिएट करायचं आहे. आता या ठिकाणी सर्वप्रथम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट क्रिएट करायचा आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट साठी लागणारे जे शेड्यूल्स आहेत ते या ठिकाणी क्रिएट करायचं आहे. इन द बुक्स ऑफ महालक्ष्मी बँक लिमिटेड फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड March 2020. Particulars. Schedule number आणि रुपीज कॉलम. त्यानंतर आपण फर्स्ट घेत असतो प्रॉफिट लॉस अकाउंटला इन्कम्स मध्ये दोन शेड्यूल असतात. त्याच्यामधलं फर्स्ट इंटरेस्ट अर्न, शेड्यूल नंबर 13. नेक्स्ट अदर इन्कम, शेड्यूल नंबर 14. 13 आणि 14 या शेड्यूलचे आपण टोटल करत असतो. टोटल. त्यानंतर एक्सपेंडिचर्स घेत असतो आपण. याच्यामध्ये फर्स्ट शेड्यूल इंटरेस्ट एक्सपेंडेड, शेड्यूल नंबर 15. नेक्स्ट शेड्यूल आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, शेड्यूल नंबर 16. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये आपण घेत असतो प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज. आणि याच्यामध्ये एक प्रोव्हिजन आणि कॉन्टिंजन्सी घेत असतो. त्याच्यामध्ये RDD रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. ह्या प्रोव्हिजन्स कॉन्टिंजन्सी आपण घेत असतो. त्यानंतर आपण टोटल करत असतो. त्यानंतर आपला करंट इयरचा प्रॉफिट किंवा लॉस त्या ठिकाणी मिळणार आहे. प्रॉफिट और लॉस ड्यूरिंग द इयर. याच्यामध्ये आपण लास्ट इयरचा प्रॉफिट ऍड करतो. ऍड लास्ट इयर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर आपल्याला टोटल प्रॉफिट्स मिळतो. टोटल प्रॉफिट्स. आणि ह्या टोटल प्रॉफिट मधनं लेस अप्रोप्रिएशन्स. आणि याच्यामध्ये फर्स्ट अप्रोप्रिएशन असते 20% अमाउंट ऑफ प्रॉफिट ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व. आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही अप्रोप्रिएशन असतील आपण त्या ठिकाणी घेत असतो. आता वर्किंग नोट्स मध्ये आपल्याला 4 शेड्यूल्स क्रिएट करावे लागतील. फर्स्ट इंटरेस्ट अर्न, नेक्स्ट अदर इन्कम, नेक्स्ट इंटरेस्ट एक्सपेंडेड आणि नेक्स्ट ऑपरेटिंग एक्सपेन्सेस.
शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अर्न, particulars rupees. Sheet number 14 other income, particulars rupees. Next, schedule 15 interest expended, particulars rupees. आणि लास्ट शेड्यूल आपण क्रिएट करत असतो शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आता आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपण ट्रान्सफर करत जायचं आहे. फर्स्ट इन्फॉर्मेशन आहे इंटरेस्ट ऑन लोन्स, लोन वरचं व्याज त्या ठिकाणी मिळालेलं आहे शेड्यूल नंबर 13 मध्ये. इंटरेस्ट ऑन लोन्स अमाउंट आहे 31 लाख रुपीज. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट, कॅश क्रेडिटचं इंटरेस्ट मिळालेलं आहे 13 मधील. इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट्स अमाउंट 19 लाख रुपीज. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट, ओव्हरड्राफ्टचे इंटरेस्ट मिळाले 13 मध्येच. इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट अमाउंट आहे 30 लाख रुपीज. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन आरबीआय बॅलन्स, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बॅलन्स वरती इंटरेस्ट मिळालंय 13 मध्येच येईल. इंटरेस्ट ऑन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बॅलन्स, आरबीआय बॅलन्स इंटरेस्ट शेड्यूल नंबर 13 मधील 3,50,000 इंटरेस्ट अर्न आहे. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,50,000 13 मध्येच येईल. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,50,000 शेड्यूल नंबर 30. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट्स, फिक्स डिपॉझिट्स वरचं व्याज दिलेलं आहे 15 नंबर शेड्यूल. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट्स अमाउंट आहे 24 लाख. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन सेव्हिंग अकाउंट, सेव्हिंग अकाउंट वरचं व्याज दिलेलं आहे 15 नंबर मध्येच येईल. इंटरेस्ट ऑन सेव्हिंग अकाउंट, इंटरेस्ट ऑन सेव्हिंग अकाउंट्स अमाउंट 10 लाख रुपीज. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन करंट अकाउंट, करंट अकाउंट वरचं इंटरेस्ट आहे 15 मध्येच येईल. इंटरेस्ट ऑन करंट अकाउंट, इंटरेस्ट ऑन करंट अकाउंट्स अमाउंट 2 लाख रुपीज. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन रिकरिंग अकाउंट 15 मध्येच येईल. इंटरेस्ट ऑन रिकरिंग अकाउंट अमाउंट 1 लाख रुपीज. नेक्स्ट डिस्काउंट ऑन बिल्स डिस्काउंटेड, त्या ठिकाणी बिल डिस्काउंट वरचा डिस्काउंट मिळाला 13 मधील इंटरेस्ट अर्न मध्ये. डिस्काउंट ऑन
बिल्स डिस्काउंटेड अमाउंट आहे 18 लाख रुपीज. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन ऍडव्हान्सेस, ऍडव्हान्स मधलं त्या ठिकाणी इंटरेस्ट मिळाला आहे 13 मध्येच. इंटरेस्ट ऑन ऍडव्हान्सेस अमाउंट आहे 1 लाख रुपीज. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन बॉरोविंगचं व्याज पेड केलेलं आहे 15 मध्ये. इंटरेस्ट ऑन बॉरोविंग्स 1 लाख रुपीज. नेक्स्ट प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट अदर इन्कम आहे 14 मधील. प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट अमाउंट 4 लाख रुपीज. नेक्स्ट प्रॉफिट ऑन रिवैल्यूएशन ऑफ इन्वेस्टमेंट 14 अदर इनकम. प्रॉफिट ऑन रिवैल्यूएशन ऑफ इन्वेस्टमेंट अमाउंट 3,50,000 अदर इन्कम. नेक्स्ट इंटेरियम डिव्हिडंड, त्या ठिकाणी इंटेरियम डिव्हिडंड पेड केलेला आहे. अप्रोप्रिएशन्स आहे टोटल प्रॉफिट मधनं लेस केला तो डायरेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंटला. इंटेरियम डिव्हिडंड पेड अमाउंट 2 लाख रुपीज. त्या ठिकाणी 2 लाख रुपीज टोटल प्रॉफिट मधनं मायनस केलंय. नेक्स्ट लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट, लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट शोड नंबर 14 मधून लेस केलं जाईल. लॉस आहे किंवा रिव्हॅल्युएशनच्या प्रॉफिट मधून लेस केला तरी सेपरेट चालू शकेल. लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट अमाउंट 1,50,000. 1,50,000 शोड नंबर 14 मधून मायनस केलं जाईल. नेक्स्ट इन्कम फ्रॉम जॉइंट व्हेंचर अदर इन्कम आहे शोड नंबर 14. इन्कम फ्रॉम जॉइंट व्हेंचर अमाउंट 2,50,000 अदर इन्कम. नेक्स्ट डिविडंड रिसीव्ड 1,50,000 अदर इन्कम. डिविडंड रिसीव्ड 1,50,000 अदर इन्कम. नेक्स्ट सैलरीज टू स्टाफ ऑपरेटिंग एक्सपेंसेस. सैलरीज टू स्टाफ अमाउंट 6,50,000 operating expenses. Rent and taxes operating expenses 80,000. Rent and taxes 80,000 operating expenses showed number 16. Depreciation on assets showed number 16. Depreciation on assets showed number 16. Amount 2 lakh rupees. Next printing and stationery operating expenses showed number 16. Printing and stationery amount 1,80,000 showed number 16. Sundry income other income आहे showed number 14. Sundry income showed number 14 amount 1,80,000. Next repairs operating expenses. Repairs amount 1,20,000 showed number 16.
ऍडव्हर्टाइजमेंट शोड नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऍडव्हर्टाइजमेंट अमाउंट 80,000 ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे. नेक्स्ट डायरेक्टर फीज ऑपरेटिंग एक्सपेन्सेस शोड नंबर 16. डायरेक्टर फीज अमाउंट 1 lakh rupees. Next auditor fees show number 16 operating expenses. Auditor fees amount 50,000 show number 16. Law charges 80,000 show number 16. Law charges 80,000 show number 16. Next postage and telephone show number 16. Postage and telephone charges amount 1 lakh rupees show number 16. Next other expenses show number 16. Other expenses amount 10,000. Next insurance show number 16 operating expenses 40,000. Next profit and loss account 12 lakh rupees. Last year profit loss account आहे, क्रेडिट बॅलन्स आहे. लास्ट इयरचा प्रॉफिट आपण करंट इयरच्या प्रॉफिट मध्ये प्लस करतो. ऍड लास्ट इयर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अमाउंट 12 lakh rupees. करंट इयरच्या प्रॉफिट मध्ये 12 lakh त्या ठिकाणी प्लस केले जाते. कंप्लीट आपण ट्रायल बॅलन्स मधली इन्फॉर्मेशन ह्या ठिकाणी ट्रान्सफर केलेली आहे. आता ऍडजस्टमेंट्स बघायचं आहे आणि ह्या ऍडजस्टमेंटचे पेट्स जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण करणार आहे ते या ठिकाणी करायचं आहे. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे राईट ऑफ ₹2 lakh फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. म्हणजे आपण त्याला प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स असणार आहे. म्हणजे शॉर्ट फॉर्म आपण त्याला रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजे RDD म्हणतो. RDD ची ऍडजस्टमेंट आहे 2 lakh rupees. RDD प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज टोटल इन्कम मधून त्या ठिकाणी लेस केलं जातं. RDD ची अमाऊंट आहे 2 lakh rupees. फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आणि सेकंड इफेक्ट शेड्यूल नंबर 9 लोन्स कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट मधून लेस केला जातो. नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अमाउंटेड टू ₹4 lakh. टॅक्सची प्रोव्हिजन सुद्धा फर्स्ट इफेक्ट प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतला जातो. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अमाउंट 4 lakh rupees. आणि सेकंड इफेक्ट शेड्यूल नंबर 5 अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स मध्ये त्या ठिकाणी घेतला जातो. नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट आहे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड इज टू बी प्रोव्हाइडेड फॉर ₹2 lakh. प्रोव्हिजन फॉर रिबेट आहे किंवा त्याला आपण अनएक्सपायर्ड डिस्काउंट असं म्हणतो. आणि ही ऍडजस्टमेंट आपण इंटरेस्ट अँड डिस्काउंट शेड्यूल नंबर 13 मधून लेस करत असतो. शेड्यूल नंबर 13 ची टोटल आहे 1,04 lakh. यातून लेस प्रोव्हिजन फॉर रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड 2 lakh प्रोव्हिजन आहे मायनस केलं जाईल. टोटल 1,02 lakh. शोड नंबर 13 इंटरेस्ट अर्न मध्ये रिबेट किंवा अनएक्सपायर्ड डिस्काउंटची ऍडजस्टमेंट लेस केली जाते आणि त्याचा सेकंड इफेक्ट शोड नंबर 5 अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स मध्ये घेतला जातो. नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट आहे ट्रान्सफर टू जनरल रिझर्व ₹1 lakh. टोटल प्रॉफिट मध्ये ज्या अप्रोप्रिएशन्स आपण लेस करतो त्या ठिकाणी घेतला जाईल. फर्स्ट इफेक्ट अप्रोप्रिएशन ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. ट्रान्सफर टू जनरल रिझर्व अमाउंट 1 lakh rupees. टोटल प्रॉफिट मधून ती अमाउंट तिथं मायनस केली जाईल अप्रोप्रिएशन. आणि सेकंड इफेक्ट शेड्यूल नंबर 2 रिझर्व अँड सरप्लस मध्ये त्या ठिकाणी ऍड केले जाईल.
कंप्लीट सगळ्या ऍडजस्टमेंट्स आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत. आता आपला प्रॉफिट लॉस अकाउंट क्लोज करायचा आहे. त्यासाठी शेड्यूल नंबर 13, 14, 15 आणि 16 हे 4 शेड्यूल्स आपल्याला क्लोज करायला लागतील. शेड्यूल नंबर 13 आपण क्लोज केलेला आहे 1 करोड 2 लाख. शेड्यूल नंबर 14 टोटल याच्यामध्ये लॉस मायनस करून टोटल येते अमाउंट 11,80,000. शेड्यूल नंबर 15 टोटल 38 लाख रुपीज. त्यानंतर शेड्यूल नंबर 16 टोटल 16,90,000. त्यानंतर ह्या चारही शेड्यूलची टोटल फॉर्मॅट मध्ये घ्यायचं आहे. इन्कम्स मध्ये इंटरेस्ट अर्न 1 करोड 2 लाख रुपीज. शेड्यूल नंबर 14 11,80,000 टोटल 1 करोड 13,80,000. 15 शेड्यूल नंबर 15 आहे 38 लाख रुपीज. शेड्यूल नंबर 16,90,000. त्यानंतर शेड्यूल नंबर 15, 16 RDD टॅक्सची टोटल केली जाईल. टोटल 60,90,000 आणि ही टोटल इन्कम आहे आपला 1 करोड 13,80,000. तिथून मायनस केला जाईल करंट इयर प्रॉफिट ड्युरिंग द इयर येतो अमाउंट 52,90,000. करंट इयर प्रॉफिट 52,90,000. याच्यामध्ये लास्ट इयरचा प्रॉफिट 12 लाख प्लस केला जाईल. टोटल प्रॉफिट 64,90,000. आणि याच्यातनं आपली पहिली अप्रोप्रिएशन जी कंपल्सरी असते 20% अमाउंट ऑफ करंट इयर प्रॉफिट ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह. त्यामुळे करंट इयरचा प्रॉफिट आहे 52,90,000. याच्या 20% अमाऊंट स्टॅट्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर केली जाईल. त्याच्या 20% अमाऊंट येते 20% ऑन 52,90,000 अमाऊंट 10,58,000. टोटल प्रॉफिट मधनं मायनस केला जाईल. आणि याचा सेकंड इफेक्ट शेड्यूल नंबर 2 रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये ऍडिशन स्टॅट रिझर्व्ह तिथं घेतला जाईल. आता या टोटल सगळ्या अप्रोप्रिएशन्स त्या ठिकाणी मायनस केले जातील आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा रिमेनिंग बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स अमाउंट येते 51,32,000. या ठिकाणी टोटल प्रॉफिट्स मधनं ह्या 3 अप्रोप्रिएशन्स लेस केले आहेत. पी&एल अकाउंटचा शिल्लक बॅलन्स आहे 51,32,000 आणि हा रिमेनिंग बॅलन्स ट्रान्सफर टू शेड्यूल नंबर 2 रिझर्व्ह अँड सरप्लसला ट्रान्सफर केला जाईल. इथं आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. म्हणजेच ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय बघितलंय तर बँक फायनल अकाउंट्स मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कशा प्रकारे क्रिएट केला जातो तो आपण ह्या ठिकाणी प्रॉब्लेम घेऊन बघितलाय. त्याचं संपूर्ण सोल्युशन सुद्धा आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये फर्स्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट क्रिएट करतो. याच्यामध्ये फर्स्ट इन्कम आहे. इन्कमचे 2 शेड्यूल्स आहेत इंटरेस्ट अर्न अदर इन्कम. त्यानंतर एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचरचे 2 शेड्यूल्स आहेत इंटरेस्ट एक्सपेंडेड आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. हे 4 शेड्यूल्स 13, 14, 15 आणि 16 हे 4 शेड्यूल्स आपण वर्किंग नोट्स मध्ये क्रिएट करत असतो. शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अर्न ह्याच्यामध्ये बँकेला मिळालेलं सगळ्या प्रकारचं व्याज येत असतं. मग याच्यामध्ये इंटरेस्ट ऑन ऍडव्हान्सेस. शेड्यूल नंबर 9 ऍडव्हान्सेस मधलं मिळालेलं इंटरेस्ट त्याच्यामध्ये येऊ शकतं. त्यानंतर शेड्यूल नंबर 6 कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ RBI त्याच्यावरचं इंटरेस्ट येऊ शकतं. शेड्यूल नंबर 7 बॅलन्स विथ अदर बँक त्याच्यावरचं इंटरेस्ट येऊ शकतं. शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंट्स त्याच्यावरचं इंटरेस्ट शेड्यूल नंबर 13 मध्ये येऊ शकतं. त्यानंतर शेड्यूल नंबर 14 आहे अदर इन्कम. बँकेचे जे अदर इन्कम असतात डिव्हिडंड रिसिव्ड असेल, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट असेल,
प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट्स असेल, प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट असेल, प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स असेल, तर जे काही प्रॉफिट्स असतील, सन्ड्री इन्कम असेल, मिसलेनियस इन्कम्स असतील, कमिशन, ब्रोकरेज, हे सगळे अदर इन्कम शोड नंबर 14 मध्ये येत असतात. त्यानंतर शोड नंबर 15 आहे इंटरेस्ट एक्सपेंडेड. बँकेनं दिलेलं सगळ्या प्रकारचं व्याज शोड नंबर 15 मध्ये असतं. मग याच्यामध्ये फर्स्ट इंटरेस्ट जे असतं ते इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स, बँकेचं जे शोड नंबर 3 आहे डिपॉझिट्स, त्याच्यावरचं दिलेलं व्याज हे शोड नंबर 15 मध्ये येत असतं. त्याच्यानंतर बँकेचं फोर्थ शोडला आहे बॉरोविंग्स, बँकेनं घेतलेलं सगळ्या प्रकारचं लोन त्याच्यावरचं दिलेलं व्याज, बॉरोविंगवरचं इंटरेस्ट शोड नंबर 15 मध्ये येत असतं. आणि त्यानंतर सगळ्या प्रकारचे जे ऑपरेटिंग एक्सपेन्स असतात ते शोड नंबर 16 मध्ये येत असतात. ऑल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ह्या ठिकाणी शोड नंबर 16 मध्ये घेतले जातात. त्यानंतर ज्या काही ऍडजस्टमेंट्स होत्या त्या आपण केलेल्या आहेत, सगळे शेड्यूल्स त्या ठिकाणी आपण वर्किंग मध्ये क्लोज करतो आणि हे बॅलन्स शोड नंबर सकट त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतले जातात. त्यामध्ये फर्स्ट इन्कम्स आहे, त्याचे 2 शेड्यूल्स असतात. शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अर्न, शेड्यूल नंबर 14 अदर इन्कम. 13 आणि 14 ह्या 2 शेड्यूलची टोटल केली जाते. टोटल इन्कम इथं आलेला आहे 1,13,80,000. त्याच्यानंतर एक्सपेंडिचर्स आहेत, त्याचे 2 शेड्यूल्स आहेत 15, 16 आणि प्रोव्हिजन कॉन्टिंजन्सी ज्या आपण डायरेक्ट घेत असतो. ह्या चारही एक्सपेंडिचरची त्या ठिकाणी टोटल केली जाते. टोटल होती 60,90,000 आणि या टोटल इन्कम मधनं टोटल एक्सपेंडिचर मायनस केला जातो, मग आपला करंट इयरचा प्रॉफिट त्या ठिकाणी मिळतो. या ठिकाणी करंट इयर प्रॉफिट आलाय 52,90,000. जर मायनस आलं तर लॉस ड्युरिंग द इयर. आणि याच्यामध्ये मग लास्ट इयरचा जो प्रॉफिट असेल रिमेनिंग त्या ठिकाणी प्लस केला जाईल. ऍट लास्ट इयर प्रॉफिट लॉस अकाउंट, मग आपला टोटल प्रॉफिट्स त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. आणि या टोटल प्रॉफिट्स मधनं आपण अप्रोप्रिएशन्स लेस करत असतो. आणि फर्स्ट अप्रोप्रिएशन आहे ती कंपल्सरी असते. 20% अमाउंट ऑफ करंट इयर प्रॉफिट्स ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह. करंट इयरला आपला जेवढा प्रॉफिट झालाय त्याच्या 20% रक्कम स्टॅट्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर केलं जाते. करंट इयरचा प्रॉफिट आहे 52,90,000. याच्या 20% अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 10,58,000 ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह. आणि याचा सेकंड इफेक्ट शेड्यूल नंबर 2 रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये ऍड केला जाईल. आणि त्यानंतर ज्या काही अदर प्रोव्हिजन्स किंवा अप्रोप्रिएशन असतील त्या आपण तिथं लेस करणार आहोत. मग त्याच्यामध्ये इंटरिम डिव्हिडंड असेल, ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह असेल, ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड असेल, प्रपोज्ड डिव्हिडंड असेल, ह्या काही ज्या अप्रोप्रिएशन असतात त्या आपण लेस करत असतो. आणि टोटल प्रॉफिट मधनं ह्या सगळ्या अप्रोप्रिएशन्स लेस केल्या जातात आणि पी अँड अकाउंटचा जो बॅलन्स शिल्लक राहतो तो शेड्यूल नंबर 2 रिझर्व्ह अँड सरप्लसला ट्रान्सफर केला जातो. कंप्लीट. थँक्यू.